2004 मध्ये मी कॉम्पिटिशनला उतरणार त्याच वर्षी माझ्या दोन्ही हातांना करंट बसला. कॉम्पिटिशनचं तर प्रेशर असतंच, पण त्याला आपण कसं पॉझिटिव्ह डील करायचं, कसं निगेटिव्ह डील करायचं. निगेटिव्ह तर नाहीच करायचं, पण पॉझिटिव्हली त्याला कसं घ्यायचं हे आपल्यावरती आहे. माझ्या साईडला फिलिपिन्सचे स्विमर होते, चायनीजचे स्विमर होते, जॅपनीज होते, म्हणजे असे एशियन कंट्रीचे बरेच स्विमर होते. त्याच्यानंतर ब्रीदिंग, त्याच्यानंतर किक, पूल, अंडर वॉटर पूल, ब्रीदिंग करताना कोणत्या पद्धतीने 3 आर्म ब्रीथ, 5 आर्म ब्रीथ. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ट्रेनिंग करताना मला पॉसिबल नाही होते, माझं डोकं गरम झालंय, माझ्या डोळ्यातून धूर निघतोय, असं बऱ्याच वेळा होतं. मला झेपत नाही. म्हणजे ही डिसॅबिलिटी आहे, हे तुम्ही डिसॅबिलिटी आहे असं बघूच नका. ही डिसॅबिलिटी जरी असली तरी तुमची ॲबिलिटी काय आहे ते बघा. तर त्यांना 0 पासून सुरुवात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमारीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज आपल्या शोवर आपल्याला पाहण्यासाठी आहेत अपंगत्व आले असूनही ज्यांनी आपली जिद्द नाही सोडली असे एशियन पॅरा गेम्स गोल्ड मेडलिस्ट, पॅरा ऑलिम्पिक स्विमर असे सुयश जाधव सर. सोबत सरांबरोबर त्यांचा हा प्रवास कसा होता त्याबद्दल, पॅरा ऑलिम्पिकबद्दल किंवा स्विमिंग या स्पोर्ट्सबद्दल खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. त्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो तर सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आम्हाला खूप जास्त आनंद होतोय की तुमच्याकडं एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल आहे, बरोबर. तुम्ही पॅराऑलिम्पिकमध्ये सुद्धा गेला होतात. सो तर मग तुमच्याबद्दल आम्हाला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात अशी की तुमची स्विमिंगची सुरुवात कशी झाली? म्हणजे स्विमिंगमध्ये तुम्हाला लहानपणापासून आवड होती का? कसं काय सांगा ना मला तुम्ही? ॲक्च्युली मी सुरुवातीपासून थोडं सांगेल. ॲक्च्युली माझे पप्पा नॅशनल स्विमर होते आणि ज्या वर्षी त्यांची नॅशनलमध्ये सिलेक्शन झालं, पण काही कारणानिमित्त ॲक्च्युली ती कॉम्पिटिशन त्या वर्षीची कॅन्सल झाली. त्याच्यामुळे त्यांचं जे स्वप्न होतं नॅशनलमध्ये खेळायचं ते अपूर्ण राहिलं. मग त्यांनी त्यांचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते माझ्या रूपामध्ये पूर्ण करावं असं त्यांनी ठरवलं. आणि वयाच्या अगदी मी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षी त्यांनी मला विहिरीमध्ये स्विमिंग शिकवलं. मग मी बेसिक सगळे स्ट्रोक्स, त्यानंतर बेसिक सगळे कन्सेप्ट्स सगळे पप्पांकडून शिकलो. आणि जेव्हा मी कॉम्पिटिशनला उतरणार, आय थिंक 2004 मध्ये मी कॉम्पिटिशनला उतरणार त्याच वर्षी माझ्या दोन्ही हातांना करंट बसला. आणि ॲक्च्युली माझ्या भावाचं एका शाळेमध्ये लग्न होतं आणि शाळेच्या वरून इलेक्ट्रिक लाईन गेली होती. मग त्या इलेक्ट्रिक लाईन म्हणजे वरून लाईन गेली होती आणि आम्ही त्या शाळेवरती पडलेले लोखंडी गज हातावरती असे बॅलन्स करत होतो आणि ते तारेला चिटकले. अरे, आणि अनफॉर्च्युनेटली हे असं झालं. सो मग पप्पांनी माझ्या बाबतीत बघितलेलं जे स्वप्न होतं, त्याच्यानंतर माझं करिअर, माझी इन फ्युचर म्हणजे फ्युचरमधली सगळी असं ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना खूप टेन्शन आलं. आणि आता काय करायचं? कारण पप्पा स्विमिंग बरोबरच खो खो, त्यानंतर कुस्ती, हँडबॉल अशा बऱ्याच विविध खेळांमध्ये ते कोचिंग करायचे. मग त्यांना वाटायचं की यार, आपण बाकी सगळी मुलं घडवतो आणि आपल्याच मुलाचं असं झालं, आपल्याच मुलाला आपण घडवू शकत नाही. ह्या गोष्टीचं त्यांना खूप टेन्शन यायचं. सो मग इन बिटवीन 2004 ते 2005, 6, 7 पर्यंत ते खूप टेन्शनमध्ये होते. त्यांना, माझ्या आईला, पप्पांना, त्यानंतर माझी बहीण, त्यांना असं टेन्शन यायचं की बाबा ह्याच्या फ्युचरचं काय, ह्याच्या करिअरचं काय, हा पुढे जाऊन कसा करेल. सो ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना टेन्शन यायचं. मग ॲक्च्युली काय झालं, 2006 मध्ये आम्ही त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला धार्मिक कारणासाठी गेलो. आणि हा करंट लागल्यानंतर मी फर्स्ट टाईम, तिथे एक तलाव आहे, त्या तलावामध्ये मी फर्स्ट टाईम उतरलो. आणि करंट लागायच्या आधी ज्या पद्धतीने स्विमिंग करायचो त्या पद्धतीनं मी स्विमिंग करायला लागलो. मी लहान होतो, 8वी-9वी मध्ये होतो मी. तर मग मला एवढं त्याचं सिन्सिअरनेस नाही समजलं. पण पप्पांना समजलं की मी अजूनही स्विमिंग करू शकतो. तर त्यांनी पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशनची माहिती मिळवली. आणि जेव्हा त्यांना माहिती मिळाली तेव्हापासून एक जास्तीत जास्त 15-20 दिवसांवरती स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती. आता ही कॉम्पिटिशन नाशिकमध्ये झाली आणि फर्स्ट टाईम मी त्या कॉम्पिटिशनला गेलो, उतरलो आणि खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केला. माझी नॅशनलला निवड झाली. नॅशनल पुण्यामध्ये झाली 2007 मध्ये.
आणि तिथेही खूप चांगला परफॉर्मन्स केला. सो अशा प्रकारे माझी स्विमिंग करिअरला सुरुवात झाली. वा. तर मग आता अपंगत्व असताना स्विमिंग करणं किंवा ऑलिम्पिकसारख्या गेममध्ये जाणं हे कितपत आव्हानात्मक होतात? काय याच्यामध्ये आव्हानात्मक हे प्रॉब्लेम्स? बघा, जेव्हा आव्हानात्मक तो ऑब्व्हियसली आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःला ठरवता म्हणजे ही डिसॅबिलिटी आहे, हे तुम्ही डिसॅबिलिटी आहे असं बघूच नका. ही डिसॅबिलिटी जरी असली तरी तुमची ॲबिलिटी काय आहे ते बघा. जर तुमच्यामध्ये असं असूनही तुमची स्विमिंग करण्याची कॅपॅसिटी असेल, तुमची बाकी एक्स्ट्रा गोष्टी लाईक स्टडी झालं किंवा बाकी तुमचे आणखी जे पण काही इंटरेस्ट आहेत त्याचे ते म्हणजे त्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगलं जर करत असाल, तर त्या ॲबिलिटीजकडे तुम्ही लक्ष द्या. सो मीही त्याच पद्धतीनं स्विमिंग आणि अभ्यास दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष दिलं. ही गोष्ट साईडला ठेवली आणि त्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं. ऑब्व्हियसली मला चॅलेंजेस आले. लाईक नॉर्मल व्यक्ती जो आहे तो ज्या पद्धतीनं स्विमिंग करू शकतो त्याला आता पूर्ण हाताचा सपोर्ट भेटेल. पाणी पूल करायला बरोबर आहे. जास्त पूल केलं जाईल. सो कंपॅरेटिव्हली मी तेवढं पाणी नाही पूल करू शकणार. पण याचा अर्थ असा नाही की मी स्विमिंग नाही करू शकत. सो माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती मी काम केलं आणि आव्हान तर होतंच, पण मी ते आव्हानाला चॅलेंज न समजता माझी ॲबिलिटी समजलो आणि मे बी तेच हे झालं. वा. तर मग ऑलिम्पिकमध्ये जेव्हा निवड झाली पहिल्यांदा, तेव्हा कसं वाटलं होतं? कारण आपण सुरुवातीला तालुकास्तरीय, हां, त्यानंतर जिल्हास्तरीय, राष्ट्रीय. राज्यस्तरीय, राष्ट्रीय वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्पर्धा खेळतो. पण मग या सगळ्या स्पर्धा तुम्ही एक तुमचं लिमिट असतं की बाबा ह्या सारखं आपण स्पर्धा खेळतोय. प्रत्येक वर्षी या स्पर्धा येतात, आपण खेळतोय. असं 8, 10, 15 वर्ष होतं. सो मग एवढं सगळं जर रिपीटेडली होत असेल तर आपले एक टार्गेट किंवा आपलं एक एम असतं की सगळ्यात मोठी स्पर्धा कोणती? ऑलिम्पिक. ऑलिम्पिक. त्या ऑलिम्पिक स्पर्धेला खेळायचं, त्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायचं. ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, बरोबर. एक स्वप्न असतं. सो तुम्ही समजू शकता की बाबा ते स्वप्न जर सत्यामध्ये येत असेल, आपण जे स्वप्न बघितलं आहे तेच आणि रात्रंदिवस आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आहे. तेच स्वप्न जर आपलं पूर्ण होत असेल, तर मला नाही वाटत की बाबा हे मी शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकतो. एवढं म्हणजे प्राउड फील होतंय, हॅपी फील होतंय. त्याच्यानंतर मी माझं स्वप्न पूर्ण करतोय. माझ्या आई-वडिला ऑब्व्हियसली माझ्या पप्पांचंही ते स्वप्न होतं. मी इंटरनॅशनलला जाऊन खेळावं. माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण होतं. यापेक्षा चांगली आणि यापेक्षा अभिमानास्पद आनंदी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच असू शकत नाही. तुम्हाला एशियन गेम्समध्ये गोल्ड आहे, बरोबर? तर मग भारताची जर्सी घालून ते गोल्ड मेडल घेणं, त्यावेळेस कशी फिलिंग आली होती? भारताची जर्सी घालून गोल्ड मेडल घेणं हे तर खूप इम्पॉर्टंट आहेच. आय मीन खूप प्राउड फील आहेच. त्यापेक्षाही जास्त प्राउड फील हे होतं, की बाबा माझा एक इव्हेंट होता 50 मीटर बटरफ्लाय जो माझा मेन स्ट्रोक आहे. त्या इव्हेंटला मी गोल्ड मेडल जिंकलं. माझ्या साईडला फिलिपिन्सचे स्विमर होते, चायनीजचे स्विमर होते, जॅपनीज होते. म्हणजे असे एशियन कंट्रीचे बरेच स्विमर होते. सो त्या सगळ्या कंट्रीजमधून जर आपला नंबर येत असेल, आपलं फर्स्ट प्लेस मिळत असेल आणि जे पहिले 3 आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 खेळाडूंमध्ये इंडियाचा जो फ्लॅग आहे, नॅशनल अँथम लागतंय, तो आपला फ्लॅग वरती जातोय. मी तर लिटरली त्यावेळेस मी स्वतःला म्हणजे मी कुठे आहे, काय चालू आहे, या परिस्थितीचं काहीच मला म्हणजे थोडक्यात सेन्सलेस झालो होतो मी आणि एक गूजबम्प्स किंवा आपण म्हणतो ना अंगावरती शहारे उभे झाले, तसे अंगावरती शहारे उभे झाले होते माझे. सो खूप म्हणजे खूप प्राउड फील होत होतं त्यावेळेस. बरं मग तुम्हाला कोणता असा एक ॲथलीट आहे का, जो जो तुम्हाला प्रभावित केलं किंवा एक भावलं तुम्हाला असं? माझा आयडियल पर्सन तर आहे मायकेल फेल्प्स. केलं. पण ते मग त्यांच्याकडे खूपच खूप म्हणजे ते त्यांचं एक ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे की इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये मॅक्झिमम गोल्ड मेडल जिंकण्याचं हे त्यांचं रेकॉर्ड आहे, जे अजूनही कोणी ब्रेक नाही केलेलं. सो आयडियल पर्सन ते आहेत. पण त्याच व्यतिरिक्त बाकीही आणखी बरेच खेळाडू आहेत की ज्यांना मी बघतो ते खूप चांगले कष्ट करतायत आणि आपणही त्याच पद्धतीने केलं पाहिजे. सो आहेत असे बरेच खेळाडू आहेत. वाह! सो तर मग तुमची या सगळ्या गेम्सच्या दरम्यान प्रॅक्टिस कशी असायची? दिवसभर शेड्यूल सांगा थोडंसं मला. ॲक्च्युअली कसं असतं, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन फेजमध्ये असता, कॉम्पिटिशनचा एक्झॅक्टली जो फेज असतो तो 4 महिन्यापासून चालू होतो. याचा अर्थ असा नाही की बाबा 4 महिन्याच्या मग फक्त तुम्ही 4च महिने ट्रेनिंग करायची. ट्रेनिंग तर तुम्हाला वर्षानुवर्ष ट्रेनिंग करावी लागते. बरोबर. पण ॲक्च्युअली कॉम्पिटिशनचा जो फेज असतो तो 4 ते 6 महिने असतो. सो तुम्ही लाँग डिस्टन्ससाठी तयारी करत असाल तर त्याचा फेज चालू होतो 6 महिने. त्याला आपण मॅक्रो सायकल म्हणतो. सो तो 4 महिन्यांवरून जशी जशी कॉम्पिटिशन जवळ येईल 3 महिने झाला,
3 महिन्यांवरून परत 2 महिने झाला. सो या प्रत्येक फेज वाईज तुमचं शेड्यूल, तुमचं वर्कआउटचे जे सेशन आहेत ते चेंज होतात. जसं की कॉम्पिटिशन 6 महिन्यांवरती आहे, तर तुम्हाला मॅक्झिमम जेवढं तुम्ही स्वतःला पुश करू शकता त्यावेळेस पुश करायचं असतं. लाईक आठवड्यातून तुम्ही 8 ते 9 सेशन स्विमिंगचे करायचे, जिमचे 2 ते 3 सेशन करायचे, त्याच्यानंतर ड्रायलँड ट्रेनिंग किंवा कार्डिओ ट्रेनिंग हे तुम्ही 1 ते 2 सेशन करायचे. पण जशी जशी कॉम्पिटिशन जवळ येईल, तुमचं जिमचा एक सेशन त्यातून कमी होणार, स्विमिंगचे 1-2 सेशन कमी होणार, ड्रायलँड ट्रेनिंगचा एखादा सेशन कमी होणार. सो असं हे पिरियडायझेशन असतं. सो कॉम्पिटिशनच्या फेजमध्ये एक्झॅक्टली 1 ते 2 महिने आम्ही कसं करायचो, मॉर्निंग मॉर्निंग इव्हिनिंग स्विमिंग, त्याच्यानंतर आठवड्यातून 2 दिवस जिम आणि कॉम्पिटिशनच्या फेजमध्ये आमची जिम बंद होऊन जाते. फक्त आम्ही ट्रेनिंग करतो आणि एक्सप्लोजिव्ह हाय इंटेन्सिटी आणि एक्सप्लोजिव्ह ट्रेनिंग करतो. सो या पद्धतीने आमचं ट्रेनिंग चालतं. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, आणि जेव्हा जिम असते तेव्हा दुपारी एक साधारणतः 11 ते 1 किंवा दुपारी 2 ते 4 अशा टाईपमध्ये अशा या वेळेस आमची जिम चालू असते. वा. तर मग स्विमिंग म्हटलं ना, तर मग स्विमिंग हा दमायचा खूप जास्त स्पोर्ट आहे किंवा दमतं त्याच्यामध्ये किंवा स्टॅमिना खूप जास्त लागतो. तर मग याच्याकरता काही स्पेशल ट्रेनिंग असते का किंवा टॅक्टिक्स असतात का? कसं? स्पेशल ट्रेनिंग म्हणजे कसं माहिती आहे का, सुरुवातीला तुम्हाला इंडोरन्स बिल्ड करायचं आहे. इंडोरन्स बिल्ड करायचा आहे, याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही कसाही स्ट्रोक टेक्निक खराब करून किंवा तुम्हाला ॲज इट इज जसं जमतोय तसं तुम्ही स्विमिंग करायचं आणि इंडोरन्स डेव्हलप करायचा, स्टॅमिना डेव्हलप करायचा, असं नाही आहे. सर्वात प्रथम तुम्हाला स्विमिंगचे स्ट्रोक्स जे आहेत ते शिकायचे. ते एकदा परफेक्शन आलं, त्याच्यानंतर मग तुम्ही इंडोरन्स बिल्ड करायचा, आणि तो 1 महिना, 2 महिना, 3 महिने याच्यामध्ये बिल्ड नाही होणार. तुम्हाला कन्सिस्टंटली 4-5 वर्ष, 2-3 वर्ष कन्सिस्टंटली तुम्ही वर्कआउट केला, ट्रेनिंग केली, तर ऑब्व्हियसली तुमचा इंडोरन्स स्टॅमिना डेव्हलप तयार होईल. या. ओके. सो तर मग ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये प्रेशर खूप जास्त असणार आहे. तर मग त्यावेळेस प्रेशर हँडल करण्याकरता काय करायचं तुम्ही? जसं कसं? प्रेशर ॲक्च्युअली बघा, आपलं प्रेशर तर असतंच. कोणी कितीही मोठा खेळाडू असेल किंवा कितीही छोटा खेळाडू असेल, तो म्हणेल मला प्रेशर येत नाही, मी रिलॅक्स असतो. हे बिलकुल पॉसिबल नाही. कॉम्पिटिशनचं तर प्रेशर असतंच, पण त्याला आपण कसं पॉझिटिव्ह डील करायचं, कसं निगेटिव्ह डील करायचं, निगेटिव्ह तर नाहीच करायचं, पण पॉझिटिव्हली त्याला कसं घ्यायचं हे आपल्यावरती आहे. सो त्यावेळेस आपण काय करायचं की बाबा आपण कॉम्पिटिशनमध्ये आहे, ऑब्व्हियसली मला मेडल जिंकण्याचं प्रेशर आहे, स्वतःचं प्रेशर आहे की बाबा मी एवढी वर्ष झालं ट्रेनिंग करतोय, आता मला माझा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. सो ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करण्यापेक्षा तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की बाबा माझ्या आजूबाजूला कोण आहे, यापेक्षाही इम्पॉर्टंट मी या कॉम्पिटिशनची तयारी खूप वर्षांपासून, खूप महिन्यांपासून करतोय, आणि त्या वर्षांमध्ये, त्या महिन्यांमध्ये मी काय प्रकारची ट्रेनिंग केली आहे, मी माझं जे काय टार्गेट ठेवलं आहे ते कंप्लीट करण्यासाठी मी किती मेहनत घेतली आहे, किती कष्ट घेतलेत, त्यावरती फोकस करा. आणि आता बटरफ्लाय इव्हेंट आहे माझा, सो मी डाईव्ह मारल्यापासून ते फिनिश होईपर्यंत माझी पाण्यामध्ये डाईव्ह कशी गेली पाहिजे, मी अंडर वॉटर किक किती केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर मी बाहेर येईल, बाहेर आल्यानंतर मी ब्रीदिंग कुठं कुठं करायचं, फ्रिक्वेन्सी हातांची कशी ठेवायची, आणि लास्टला कसं आपण एकदम फिनिशिंग पॉईंटला थोडंसं बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्म झालेला असतो. सो त्या फेजमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला कसं पुश करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इव्हेंटला जाण्यापूर्वी व्हिज्युअलाइज करायच्या. सो हे जे तुम्हाला जे प्रेशर आहे ना, ते प्रेशर तुम्ही या पद्धतीने डील करू शकता. मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही पण तेवढीच लागते, जेवढी म्हणतो ना आपण की जेवढी मानसिक लागते तेवढी शारीरिक लागते. तर मग आता तुम्ही शाळेत सांगितलं की सगळं तो व्यायाम करतो आपण, तर मग मानसिक तयारी कशी करता? सी मी आता तुम्हाला सांगितलं की आपण खूप वर्षांपासून ट्रेनिंग करतो, हे सगळं करतो. सो मानसिकदृष्ट्या आपण शारीरिकदृष्ट्या तर आपण स्ट्रॉंग ओव्हरनाईट आपण काय करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला खूप वर्षांपासून मेहनत करावी लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप प्रॅक्टिस केलेली आहे, पण तुम्ही जर विचार करत असाल यार माझ्या बाजूला जपानचा स्विमर आहे, माझ्या बाजूला चायनीज स्विमर आहे, माझ्या बाजूला हे आहेत, ते आहेत, मला खूप मोठं प्रेशर आहे मेडल जिंकण्याचा, तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही मेंटल स्ट्रॉंग राहा की बाबा मला मेडल जिंकायचं आहे, आणि ते मी कशा पद्धतीने जिंकू शकतो, जसं मी आता सांगितलं की बाबा आपण त्यासाठी ट्रेनिंग कशा पद्धतीने केली आहे, त्या गोष्टींवरती फोकस करा. तुम्ही रेस व्हिज्युअलाइज करा आणि त्या गोष्टींवरती फोकस करा. बाकी ह्या गोष्टींना तुम्ही फोकस करून काहीच नाही मिळणार आहे तुम्हाला. सो तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा की मी जी प्रॅक्टिस केलेली आहे, मी जी ट्रेनिंग केली, तेच मला इव्हेंटमध्ये करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. कारण तुम्ही नवीन गोष्ट काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही आधी जर केली नसेल तर तुम्ही आता नाही करू शकणार आहे. सो तुम्ही वर्षानुवर्ष जी प्रॅक्टिस केली आहे तीच तुम्हाला इव्हेंटमध्ये करायची, त्या गोष्टीचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा.
ओके. तर मग असा कधी मोमेंट आलता का, की ज्यावेळेस नाही का तुम्ही तुमची लिमिट्स एकदम पुश केली शेवट नाही का याच्या पुढे सी जगू शकत नाही. हां, असं असं खूप वेळा झालेलं आहे. खूप वेळा म्हणजे असं कॉम्पिटिशनला फारसं नाही. कॉम्पिटिशनला कधीच होत नाही असं. असं हं, होतं कधी आपण जेव्हा हाय इंटेन्स ट्रेनिंग करतो आणि ते हाय इंटेन्स ट्रेनिंग कधी असते, जेव्हा आपण कॉम्पिटिशन फेजमध्ये असतो. लाइक कॉम्पिटिशनला 15 दिवस राहिले, ते 1 महिना राहिला आणि फ्रिक्वेंटली तुम्ही ज्या आता 50 मीटर बटरफ्लायची मला रेस करायची आहे. हं. सो माझा इव्हेंट आहे समजा आता आज तारीख आहे 5. माझा इव्हेंट आहे 25 तारखेला किंवा 30 तारखेला. सो मी 5 तारखेपासून त्याची ट्रेनिंग चालू आय मीन कॉम्पिटिशन 30 तारखेला आहे. सो बटरफ्लायची मी फ्रिक्वेंटली प्रत्येक आठवड्याला 1-2, 1-2 वेळा मी फ्रिक्वेंटली त्याची तयारी करेल, की नाही मी कॉम्पिटिशन आतापासून करतोय. सो ह्या गोष्टींची तुम्ही तयारी करायची आणि बऱ्याच वेळा असं होतं, की ट्रेनिंग करताना मला पॉसिबल नाही होतंय, माझं डोकं गरम झालंय, माझ्या डोळ्यातून धूर निघतोय, असं बऱ्याच वेळा होतं. मला झेपत नाही. असं वाटायचं, की मी फिनिश केल्यानंतर ओरडू वाटायचं. त्याच्यानंतर कुठेतरी भिंतीला जाऊन धडक घेऊ वाटायची. म्हणजे एवढी हाय इंटेन्स ट्रेनिंग करायचं, पण ते एक एक म्हणजे खूप अराउंड 30 ते 40 सेकंद असायचं फक्त ते. बॉडीमध्ये जोपर्यंत लॅक्टिक ॲसिड आहे, ते जोपर्यंत बर्नआउट होत नाही हं. तोपर्यंत हे असायचं. बऱ्याच वेळा असंही व्हायचं, की ते हे नाही झालं, मला म्हणजे झेपलं नाही, की बऱ्याच वेळा माझी उलटी पण व्हायची. सो अशा पद्धतीनं म्हणजे खूप हाय इंटेन्स ट्रेनिंग व्हायची. सो तर मग मला सांगा ना, की ऑलिम्पिकमध्ये ना स्विंगमध्ये कोणकोणत्या कॅटेगरी असतात? त्या स्पोर्ट्स कॅटेगरी ॲक्चुअली आमचं कसं असतं पॅरालिम्पिक्समध्ये तुमची डिसॅबिलिटी बघून कॅटेगरी तुमची ठरवली जाते. खूप मेजर डिसॅबिलिटी असेल तर S1 पासून सुरुवात होते आणि खूप मायनर लाइक म्हणजे थोडासा हाताचा थोडासा भाग गेला असेल किंवा पाय थोडा वाकडा असेल किंवा एकदम मिनिमम डिसॅबिलिटी असेल, मायनर डिसॅबिलिटी असेल, तर त्याची कॅटेगरी येते S10. सो S1 म्हणजे खूप जास्त आणि S10 म्हणजे खूप सगळ्यात कमी. कमी. सो माझी आहे S7 कॅटेगरी. सो अशा पद्धतीने आमचं क्लासिफिकेशन होतं. ओके. सो तर मग एखाद्या स्विमरने कोणत्या बेसिक टेक्निक्स आहे स्विमिंगच्या ज्या मास्टर केल्या पाहिजेत? सुरुवात करायची बेसिक सांगा हां, तुझ्याकडून. सुरुवात करायची म्हणजे आता तुम्ही कन्सिडर करा, की पुढचा मुलगा ॲथलीट जो आहे तो एकदम झिरो आहे. हं. तर त्यानं झिरोपासून सुरुवात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानं स्विमिंगच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत लाइक स्ट्रोक परफेक्शन, त्याच्यानंतर ब्रीथिंग, त्याच्यानंतर किक, पूल, अंडर वॉटर पूल, ब्रीथिंग करताना कोणत्या पद्धतीनं 3 आर्म ब्रीथ, 5 आर्म ब्रीथ, त्यानंतर अल्टरनेट आर्म ब्रीथ, ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम परफेक्टली शिकून घ्यायच्या. एकदा तुम्ही ह्या गोष्टी परफेक्ट शिकलात, मग तुम्हाला स्पीड परत गेन करायला जास्त वेळ नाही लागणार आहे. पण मग ते ब्रीथिंगबद्दल म्हटले. मग ब्रीथिंगमध्ये कसं करता येईल ते त्याची तयारी कशी करता येईल? सी परत ते तुमचं ते ह्याच्यावरती डिपेंड असतं. तुमचा इव्हेंट कोणता आहे? तुमचा जर लाँग इव्हेंट असेल, तर तुम्हाला एव्हरी आर्म ब्रीथिंग करावं लागेल. एव्हरी आर्म म्हणजे तुमचा सपोज 200 मीटर इव्हेंट असेल किंवा 400 मीटर इव्हेंट असेल, 800 मीटर असेल, 1500 मीटर इव्हेंट असेल, हं. तर तुम्ही ब्रीथिंग होल्ड करून स्विमिंग करू शकत नाही. सो तुम्हाला एव्हरी आर्म ब्रीथिंग करावं लागेल. पण तुम्ही जर 50 मीटर, 100 मीटर जर स्प्रिंटर असाल, तर तुमच्या पुढं खूप मोठं चॅलेंज असतं, की तुम्ही मिनिमम ब्रीथिंगमध्ये 50 मीटरला तर आम्ही सांगतो तुम्ही ब्रीथिंग घ्यायचंच नाही आणि जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल, कंट्रोल होत नसेल, तर तुम्ही मॅक्सिमम 1 ते 2 ब्रीथिंग घेऊ शकता. सो त्याचं कारण असं आहे, की बाबा तुम्ही 50 मीटरला जर जेवढा जास्त तुम्ही ब्रीथिंग करायला मान वरती काढचाल, तेव्हा तेवढा जास्त तुमचा टाईम तर जाईलच जाईल आणि पाण्याला रेझिस्टन्स होईल. बरोबर. आणि एकदा पाण्याला रेझिस्टन्स झाला, तुम्ही एकदा मान वरती घेतली, परत स्विमिंग करायला लागला. मान वरती घेतली, तुमचा स्पीड ब्रेकडाऊन झाला. परत तुम्ही मान खाली घेतली आणि स्पीड परत तुम्हाला कॅच करायला तेवढंच मोमेंटम अजून हे करायचं. परत तुम्ही मान वरती सो हे प्रत्येक वेळेस अपडाऊन होत राहणार. त्यापेक्षा आम्ही सांगतो, की बाबा तुम्ही मिनिमम याच्यामध्ये ब्रीथिंग करा आणि तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं जर असेल ना, ऑलिम्पिकमध्ये बरेच जे स्विमर आहेत ना, 50 मीटर इव्हेंट जो आहे, तो विथआऊट ब्रीथिंग करतात. बरं तर मग हे स्ट्रोक्स वगैरे असतात नाही का? म्हणजे फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक वगैरे बटरफ्लाय. तर मग आता मला त्याबद्दल काहीच माहीत नाही तसं पाहिलं तर. मला थोडं सांगता येईल का काय-काय असतं? थोडं बेसिक? सी फ्रीस्टाईल म्हणजे आपण पोटावरती म्हणजे पाण्यावरती असं पाण्याला पॅरलल पोटावरती झोपायचं आणि स्विमिंग करायचं. दोन्ही पाय चालवायचे, दोन्ही हात असे चालवायचे. हां. त्याचं हे झालं फ्रीस्टाईल. त्याच्यानंतर बॅकस्ट्रोक. बॅक जे तुम्ही फ्रीस्टाईल करताय त्याच्या बरोबर अपोझिट साइड उलटं. उलटं झोपायचं आणि तुमची किक चालवायची. परत असे तुमचे हात हे करायचे. त्याच्यानंतर येतो ब्रेस्टस्ट्रोक. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तुम्ही बघितलं असेल बेडूक कसं पाय मारतं हां, हां. बेडूक कसं पाय मारतं, तसं पाय मारायचे आणि हे तुमचे हात आहेत ना, हे अशी मूव्हमेंट झाली पाहिजे तुमचं. हां, हां. पाहिलेले. हे असं, बरोबर. हे अशी मूव्हमेंट झाली पाहिजे आणि बटरफ्लाय म्हणजे तुम्ही बघितलं असेल डॉल्फिन फिश
असं स्विमिंग कसं करत जातो आणि असंच म्हणजे म्हणजे वेळेनुसार. वेव्ह लाईक वेव्स. सो पण आपण याच्यामध्ये कसं करायचं मला दाखवतो हे हं. हे दोन्ही हात ॲट अ टाइम. ठीक आहे आपण पाण्यामध्ये गेलो पाण्यामध्ये गेलं की आपली जी हिप आहे ती पाण्याच्या वरती आली पाहिजे. आपण जेव्हा पाण्याच्या वरती येतो परत आपलं किक झाली पाहिजे सायमल्टेनियसली दोन्ही हात सायमल्टेनियसली दोन्ही पाय किक करायची आणि ही मुवमेंट आली पाहिजे. हो हे झालं बटरफ्लाय. राईट. बरं तुम्ही यांच्यापैकी सगळ्यात अवघड काय? आता बघा आता तुमचं बटरफ्लाय सुद्धा राहिलं. बटरफ्लाय सुद्धा कसं आहे? सांगितलं ना बटरफ्लायचं. हे बटरफ्लाय होतं का? ओके. हां. मग हे सगळ्यात अवघड स्ट्रोक कोणता? अवघड सगळ्यात आहे बटरफ्लाय. त्याचं बटरफ्लाय. हां, त्याचं कारण असं आहे, की बाबा कोऑर्डिनेशन जे आहे तुम्ही जेव्हा दोन्ही पाय टाकता सॉरी दोन्ही हात तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये टाकता त्यावेळेस तुमची हिप वरती आली पाहिजे. हिप वरती आल्यानंतर तुमचे सायमल्टेनियसली दोन्ही किक एकत्र पाण्यामध्ये हे झाले पाहिजे, किक झाली पाहिजे. दोन्ही पाय एकत्रच किक म्हणजे पाण्यात दाबायला पाहिजे. हां. सो हे कोऑर्डिनेशन बोलायला जेवढं सोपं तेवढं नाहीये करायला. सो हे एकदा कोऑर्डिनेशन जमलं की पॉसिबल आहे. पण हे कोऑर्डिनेशन खूप लवकर जमत नाही. बरेच दिवस जातात याच्यामध्ये. बरं तर मग कोणत्या अशा कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या टाळायला पाहिजे स्विमर्सने? टाळायला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कॉमन मी त्याला मिस्टेक नाही म्हणणार. मी कन्सिस्टन्सी म्हणणार त्याला. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही स्विमिंगचा विचार करू नका. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह लेव्हलला स्विमिंग करण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी. हां, तुमची कन्सिस्टन्सी आल्यानंतर तुमचा कोच तुम्हाला काय सांगतोय हे तुमचं 101% तुमचं लक्ष तुमच्या कोचकडे असायला पाहिजे. बरोबर. आणि कोच काय सांगतोय की बाबा स्विमिंग करताना जास्त ब्रीदिंग नाही घेतलं पाहिजे. टर्न अशा पद्धतीने घेतला पाहिजे. टर्न घेतल्यानंतर एवढ्या अंडर वॉटर किक केल्या पाहिजेत. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या कोचेसच्या तुम्ही ऐकायच्या. ह्या जर गोष्टी तुम्ही ऐकत नसाल तर ऑल दीज आर कॉमन मिस्टेक्स. बरोबर. ह्या सगळ्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या आणि फक्त परफेक्शनवरती आपला कोच काय सांगतोय, परफेक्शन काय, आपल्या इव्हेंटसाठी काय लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा. हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित केलं, हे म्हणजे ह्या खूप नॉर्मल आणि खूप कॉमन गोष्टी आहेत. आणि ऑब्व्हियसली म्हणण्यापेक्षा हे मॅक्झिमम स्विमर्स करतात. पण हे जर आपण अवॉइड केलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आणू शकतो. वाह! तर मग आता या गोष्टींबद्दल मला जास्त माहिती नाहीये. पण पाण्यातील बॉडी बॅलन्सिंग म्हणा किंवा मग स्ट्रोक परफेक्शन हे कसं परफेक्ट करता येतं? प्रॅक्टिसने ऑब्व्हियसली. पण तर प्रॅक्टिस प्रॅक्टिसनेस. दुसरं काहीच ऑप्शन दुसरं नाही. मी काहीच आता ऑप्शन सांगितलंच ना, की बाबा तुम्ही तुमचं ब्रीदिंग, त्यानंतर तुमची किक, त्यानंतर तुमचा पूल ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रोक शिकण्याच्या आधी तुम्ही तुमची किक स्ट्रॉंग केली पाहिजे. तुमचा पूल त्यानंतर या गोष्टी शिकण्यासाठी वेगवेगळ्या ड्रिल्स असतात. ड्रिल्सवरती तुम्ही काम केलं पाहिजे. आता तुम्हाला पूल करायचा ह्याचा अर्थ तुम्ही झिरो आहे आणि तुम्हाला स्विमिंग शिकायचंय. ह्याचा अर्थ तुम्हाला तुमचे लेग स्ट्रेंथ वाढली पाहिजे, तुमची आर्म स्ट्रेंथ वाढली पाहिजे, तुमचं कोर स्ट्रॉंग झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करा. ऑब्व्हियसली तुम्हाला स्विमिंग स्ट्रोक चांगला येईल. बरं तर मग स्पीड वाढवण्याकरता काय करता येतं? स्पीड हेच परत रेग्युलर ट्रेनिंग, कन्सिस्टन्सी, रेग्युलर ट्रेनिंग, स्ट्रोक परफेक्शन सगळंच. आणि कोच जे काय सांगतात त्या सगळ्या गोष्टी तुमचा फ्लिप टर्न किती फास्ट होतो, त्यानंतर तुम्ही अंडर वॉटर किक किती करताय, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचा स्पीड डिपेंड आहे. बरं. ओके. तर मग थोडंसं भारताबद्दल, की भारतात पॅराऑलिम्पिक खेळ म्हणा किंवा ॲथलीट्सला अजून मदत मिळते तेवढी का मिळायला पाहिजे अजून किंवा काय? हा मदत मी म्हणेल की बाबा 2000 मी जेव्हा सुरुवात केलं 2007-8 मध्ये आणि आजची परिस्थिती जर बघितली तर खूप प्रचंड म्हणजे फरक आहे. बरोबर. म्हणजे आता खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीनं बरोबर. फायनान्शियली सपोर्ट भेटतोय. इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीनं आहे. फक्त एकच आहे खेळाडूंनी कन्सिस्टंटली वर्कआउट करायला पाहिजे, ट्रेनिंग करायला पाहिजे आणि आणखी तुम्ही बघा आता हे 2025 चालू आहे. आणखी एक 10 वर्षांनी 15 वर्षांनी बघा जे बाकी US, ऑस्ट्रेलिया, UK त्यानंतर बाकी ज्या कंट्री आहेत त्याच ठिकाणी आपलं स्विमिंग सुद्धा इंडियाचं स्विमिंग सुद्धा त्या ठिकाणी गेलेलं असणार आहे. वाह! तर मग तुमचे फ्युचर टार्गेट्स काय आहेत? आता माझं फ्युचर टार्गेट आहे 2028ला जे लॉस एंजेलिसला पॅरालिम्पिक्स आहे त्याच्यामध्ये क्वालिफाय करायचं, त्याच्यामध्ये मेडल्स जिंकायचं आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षी एशियन गेम सुद्धा आहेत, त्याचीही तयारी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरं. तर मग ज्यांना आता काही ना काही अपंगत्व आलेलं आहे, तर मग त्यांच्याकरता काय सल्ला द्याल एक? ते सांगेल की बाबा तुम्ही आता मगाशी मी सांगितलं तुमच्याकडे अपंगत्व जे आहे त्यापेक्षा तुमच्याकडे म्हणजे तुमच्या डिसॅबिलिटीपेक्षा तुमच्याकडे ॲबिलिटी काय आहे काय आहे? या गोष्टींचा तुम्ही विचार करा. आता माझ्याकडे जर हात नाहीत आणि मी त्याच गोष्टींचा विचार जर करत बसलो असतो तर मे बी मी इथपर्यंत आलो नसतो. जरी हात नसले तरी मी स्विमिंगचा जास्त विचार केला. त्याच्यानंतर मी अभ्यासामध्ये पण खूप चांगला होतो. मला 10th मध्ये 87% आहेत. बरं. 12th मध्ये 80% मार्क्स आहेत. ग्रॅज्युएशन माझं 70% पास झालेलं. सो मी त्या गोष्टींचा विचार केला
मला हात नाहीत, मी घराच्या बाहेर नाही जाणार, मी माझे फ्रेंड्स नाही होऊ शकणार किंवा मी कुठं हे नाही करू शकणार, असं जर म्हणत बसलो तर मग ते नाहीच करता येणार. मला बरेच असे मुलं पण गाठ पडले, की सर मला हात नाहीत, मला पाय नाहीत, मला व्हीलचेअरवरती जावं लागतं, मग मी घराच्या बाहेरच जात नाही. मग हे तुम्ही तुमच्या डिसेबिलिटीकडे लक्ष देताय. ते सोडून तुमच्याकडे आहे, तुम्ही काय करू शकता. सो डोंट थिंक डोंट थिंक अबाउट युअर डिसेबिलिटी, थिंक ऑफ युअर ॲबिलिटी. ॲबिलिटीज. हार्ड वर्क कॅन गेट यू एनिथिंग. हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्या हिशोबाने करायचं. तुम्हाला सगळं पॉसिबल आहे मग. वाह! सो थँक यू सो मच सर. तुम्ही झाला तुमचा खूप टाईम दिलात आम्हाला. सो आमच्याकडे छोटीशी ऑर्डर मिळेल तुमच्याकरता. थँक यू सो मच. अरे वाह! छान आहे. थँक सर. थँक सो मच. थँक यू सो मच. खूप टाईम दिला आणि खूप सारी माहिती जी मला माहीत नव्हती ती आज मला पण कळाली आणि प्रेक्षकांना पण कळेल काही-काही गोष्टी ज्या नसतात माहीत आम्हाला. कॉमन लोकांना काहीच गोष्टी माहीत नसतात. हां, बरोबर आहे. ॲथलीट्सला जे येतात तुमच्या जे गोष्टी हातात तुमच्या आता समजा आता हे ॲथलीट आहे, तर मग त्यांना माहिती आहे गोष्टी. पण आता आम्हा ठिकाणा याबद्दल आत्ताचे बोलणार त्यापैकी 90% गोष्टी माहीत नव्हत्या. हां, नाही बरोबर आहे ना. सो त्याच्याबद्दल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहील. एवढंच नाही ते हाताने लिहू शकता सगळं. हां, मग ते सगळं लिहू शकतात हाताने हे सुद्धा मला माहीत नव्हतं. म्हणजे हॅट्स ऑफ काय नाही. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबर WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा मेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय बाय.